ना मॅम, मुद्दाम केल्यासारखं वागतोय ना. कळतच नाहीये का असा वागतोय. तुम्ही पारूला जायला सांगितलं आणि तो पारूला परत का घेऊन आला? मी पारूला जायला सांगितलं नव्हतं. आय एम सो सॉरी. ती स्वतःहून गेली. आय मीन मारुती मामाने तिला पाठवलं, पण तुम्ही तिला थांबवलं पण नव्हतं ना, उलट परवानगीच दिली होती जायला. तरी पण आदित्य तिला परत घेऊन आला. असो, पण मॅम तुम्ही आदित्यला प्लीज ओरडू नका, प्लीज. अनुष्का, तू या सगळ्याचा विचार नको करूस. आदित्य माझा मुलगा आहे. तो जे करेल ते विचार करूनच करेल. ऑफकोर्स. तू फक्त बेस्ट ब्रँड अँबॅसेडर कसं बनायचं ना, ह्याचा विचार कर आता. आदित्यला वाटतंय कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलल्यामुळे कंपनी गडबडेल. पण मला खात्री आहे की लोक तुला सुद्धा तितकंच प्रेम देतील. पण त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आपण तुझं आणि आदित्यचं पोस्ट वेडिंग शूट करणार आहोत, त्याच्या तयारीला लाग. आय ट्राय माय बेस्ट मॅम. आय एम शुअर. आदित्य, जसं तुला वाटतंय माझा निर्णय चुकलाय, तसं मलाही खात्री आहे की माझा निर्णय नाही चुकणार. तेव्हा उठा ना, सकाळ झाली आहे. हो, 5 मिनिट. प्रीतम, अहो चला ना, मला खूप काम आहे. उठा लवकर, चला पटकन. 5 मिनिट. 5 मिनिटं काय, 5 मिनिटं करत करत अर्धा तास झाले. गुड मॉर्निंग. पारू, पारू, अगं परत आलीस. मला माहित होतं दादाच हे करू शकतो. दादाने केलं ना, दादाच करू शकतो. दादा तू ग्रेट आहेस. प्रीतम, आदित्य आणि अनुष्काचं पोस्ट वेडिंग डेमो शूट उद्याच आहे. हे सुद्धा लाईव्ह असणार आहे. आणि हे शूट मागच्या वेळेपेक्षा जास्त मोठं आणि किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभेल असंच व्हायला हवंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या वेळेला जी चूक झाली ती या वेळेला होता कामा नये. अर्थात ती होणार नाहीये, कारण ह्या शूटला मी स्वतः हजर असणार आहे. प्रीतम, आदित्यला विचारून घे की हे कंपनीचं काम आहे म्हणून तरी तो ही ऍड करायला तयार होणार आहे का यातही त्याला माझा विरोधच करायचा आहे. कंपनी रिलेटेड कुठलेही काम करायला माझा कधीच विरोध नसणार. फक्त मला असं वाटतं या शूटची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी किर्लोस्करांची असेल, कारण त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे या शूटवर परिणाम होऊ शकतो. मी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी माझीच होती, आहे आणि ती उद्याही असेल. माझ्या निर्णयांचे जे काही परिणाम असतील ते भोगायला मी तयार आहे. प्रीतम, उद्या आपल्या घरातच सेटअप लावून घे आणि अनुष्काला तयार करायची जबाबदारी पारूची असेल. काय झालं ते मी आदित्य, जे काम टाळता येत नाही ना, ते मनापासून करावं माणसानं. काय रे, कामाच्या बाबतीत एवढा उदासीन पहिल्यांदा बघतोय मी तुला. या शो साठी तू स्वतः तयार झालायस ना, मग ते चेहऱ्यावर दिसू देत ना. असं चेहरा पाडून बसू नकोस. आदित्य, आधीच तुझ्यात आणि अहिल्यात जे बिनसलंय त्यात अहिल्याला बोलायला संधी नको देऊस. अहिल्याला वाईट वाटेल, तुमच्यातले गैरसमज वाढतील.
असं तुझ्या हातून काही होणार नाही याची काळजी घे प्लीज. आदित्य, आता कसा माझा मुलगा शोधतोयस. चल लवकर आवर, चेंज करून घे, मी बाहेरचं बघतो. चल आवर. हा एक मिनिट हा. हो मॅडम, तुमच्या नादात माझी पोरं अडकली राव. तुम्ही म्हणाला होता ना की एकाच पोरीच्या तोंडाला काळं लावायचं. तुम्ही तर आम्हाला थेट अहिल्यादेवी किर्लोस्करांनाच भिडायला लावलं. हे बघा, आधी माहीत असतं ना ती ही सुपारी आम्ही घेतलीच नसती. आता ते पोलीस पण माझ्या पोरांना सोडत नाहीत. पैसा खर्च करायला लागतोय भरपूर, तेवढा तुमचा हात मोकळा करा, नाहीतर तुमचं नाव घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. एक मिनिट हा. मी तुझ्या माणसांना सांगितलं नव्हतं मंदिरात जाऊन त्या आदित्य सोबत मारामारी करायला. आपली डील पारूच्या तोंडाला काळा लावायची होती. दॅट्स इट. आता जे झालं ते झालं ना, थोडीच ठरवून केलंय. मग प्रत्येक वेळी मीच लक्ष घालत बसू का? अहो काय बोलताय मॅडम? ठीक आहे, मी सांगतो माझ्या पोरांना काय करायचं ते. एक मिनिट, देते मी तुझे पैसे. लगेच पाहिजे. अर्ध्या तासात बंगल्याबाहेर पैसे घेऊन या.